नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा हे जे वैभव लक्ष्मीचं हे जो ग्रंथ आहे, छोटासा पुस्तक आहे. 5, 10 ते 15 रुपयाला भेटत असेल. आता हे माझं खूप वर्षांपूर्वीचं आहे. जवळ-जवळ 13-14 वर्ष झाली असतील. 12-13 वर्षापासून हे पुस्तक आहे माझ्याकडे आणि तसं मी ही सेवा 20 वर्षापासून करते. खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर आता याच्यामध्ये बघा सगळी माहिती दिलेली आहे, की व्रत कसं करायचं, काय करायचं, नियम, अटी काय आहेत, सगळं त्याचं उद्यापन कसं करायचं, सगळ्या गोष्टी, सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. मागे जे आहे श्रीयंत्र आहे, ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये लक्ष्मीचे, त्यांनी हे पूजेमध्ये मांडून याची पूजा करायची आहे. हळद-कुंकू वाहून, अक्षता वगैरे वाहून याची पूजा करायची आहे. तर आता बघा या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? बघा हे जे व्रत आहे ते श्रद्धापूर्वक करायचं आहे. स्त्री-पुरुष दोघांनीही केलं तरीही चालतं किंवा घरात सुवासिनी असेल तर सुवासिनीने केलं खूप चांगलं. जर सुवासिनी नसेल, इतरांना कोणाला करायचं आहे तरीही हे व्रत करू शकतात. आता त्यानंतर दुसरं म्हणजे जर तुम्हाला कुठे गावाला जावे लागले किंवा सुतक आले तर तुम्हाला स्किप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तेवढे तुमचे जर आधी 5 उपवास झाले, 7 झाले तर तुम्हाला ते आधीचे लक्षात ठेवायचे आहे आणि तेवढे सुतक आले किंवा गावाला जावे लागले अर्जंट काही कामानिमित्त तर तुम्ही जाऊ शकता किंवा तिकडे सुतक आहे तर तुम्ही ते सुद्धा तुम्हाला स्किप करायचे आहे. ते 5च्या पुढचे तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता. अशा प्रकारे हे नियम आहे. त्यानंतर तुम्ही या हे जे व्रत आहे तर हे 11, 21 या प्रकारे करू शकता आणि बघा या उपवासाला काय काय खायचे आहे तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता म्हणजे खिचडी वगैरे चालते. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही फलाहार, दूध घेऊन सुद्धा करू शकता. पण जर तुम्हाला फलाहार, दूध घेणे शक्य नसेल तर तुम्ही फलाहार, दूध घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही खिचडी वगैरे सुद्धा खाऊ शकता. खिचडी वगैरे खाऊ शकता. आता त्यानंतर व्रतधारी व्यक्ती म्हणजे जिला व्रत करायचं आहे तिला त्या व्यक्तीला वयामुळे किंवा आजारपणामुळे जर काही गोष्टी जमत नसतील म्हणजे उपवास वगैरे करणे शक्य होत नसेल तर तुम्ही तर त्या वयधारी व्यक्ती किंवा प्रेग्नन्सी आहे, काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही व्रत केले नाही म्हणजे व्रत बाकी सगळं करायचं पण उपवास नाही केला तरी चालेल. प्रकृतीला झेपत नसल्यास नाही केला तरी चालेल उपवास. तर व्रत शास्त्रशुद्ध रीतीने करावे. ठराविक संख्या पूर्ण झाल्यानंतर उद्यापन सुद्धा करायचं आहे. म्हणजे 11, 21 अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर उद्यापन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे व्रत 11, 21 पेक्षा सुद्धा जास्त करू शकता. म्हणजे 11, 21 किंवा 51, 101 असं करू शकता. परंतु तुम्हाला 11 शुक्रवार झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला 21 पुन्हा पुढच्या शुक्रवारपासून तुम्हाला व्रत सुरू करायचे आहे. पुन्हा उद्यापन करायचे आहे. म्हणजे असं जर करण्याची इच्छा असेल तर करू शकता. हे मी केलेले आहे. मी 11, 21, 51, 101, 151 असे लग्नाच्या अगोदर केले आहे. म्हणजे उद्यापन करायचे म्हणजे एकही शुक्रवार जाऊ देत नव्हते. उद्यापन करायचे. उद्यापन केले की पुढच्या शुक्रवारपासून परत व्रत सुरू करायचे. अशा प्रकारे मी हे व्रत केलेले आहे. तर आता बघा हे व्रत शास्त्रशुद्ध रीतीने करायचं आहे. घरच्या घरी करायचं आहे. इथं गुरुजींची अजिबात आवश्यकता नाही. आपण घरच्या घरी हे व्रत पूजा विधी सगळा करू शकतो. फक्त जे काही करणार आहे मनोभावे करायचं आहे. त्यानंतर घरात जर सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसेल तर तुम्ही जेव्हा कलश ठेवणार आहे कलशात वाटी ठेवायची आहे. वाटीत तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळावर तुम्हाला सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे सोन्याचा चांदीचा दागिना नसेल तर 1 रुपयाचे नाणे सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. म्हणजे सोनं चांदीच पाहिजे असं काहीही नाही आहे या व्रताला. फक्त तुमचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. शेवटी कॉईन जरी ठेवलं तरी ती सुद्धा आपली लक्ष्मी माताच आहे. म्हणून तुम्ही कॉईन सुद्धा ठेवू शकता पूजेला. त्यानंतर उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करायचे आहे म्हणजे बोलवायचे आहे. त्यांना कपाळी हळद, कुंकू, अक्षता लावायचे आहे. त्यांना गोडधोड काहीतरी करून द्यायचे आहे आणि उद्यापन तुम्हाला अशा प्रकारे करायचे आहे. 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनी यांना बोलवायचे आहे आणि त्या प्रकारे उद्यापन करायचे आहे. त्यांना गोडधोड करून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवायला बोलवू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गोड काहीतरी खीर वगैरे करू शकता. केळी आणि त्याच्याबरोबर तुम्हाला हे जे पुस्तक आहे वैभव लक्ष्मीचं तर ते तुम्हाला प्रती आणायच्या आहेत.
पुस्तक आता याच्यामध्ये दिलेले आहे, उद्यापनेच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिका किंवा 7, 11, 21 असे पुस्तकं आणून हे वाटायचे आहे. पण मला असं सांगायचं आहे, जर तुम्ही ज्यांना पुस्तक देणार आहे हे वैभवलक्ष्मीचं, ते जर का खरंच मनोभावे देवाची सेवा करणारे असतील तर दिलेलं चांगलं असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की हे हे पुस्तक का द्यायचं असतं की या व्रताचा महिमा, या वैभवलक्ष्मीच्या मातेच्या व्रताचा महिमा सगळीकडे पसरावा, यामुळे हे पुस्तक आपल्याला वाटायचे असतात. परंतु जर बघा कोणाकोणाला ना देवाचं अजिबात करण्याची हौस नसते, वेड नसतं किंवा त्यांना देवावर श्रद्धा पण नसते, अशा ठिकाणी तुम्ही हे पुस्तक देऊ नये. ज्यांची देवावर श्रद्धाच नाहीये त्यांना बोलवायचं, हळद कुंकू वगैरे त्यांना गोडधोड करून, जेवण करून वगैरे पाठवायचं. पण नाही का, मला असं वाटतं की जर का हे पुस्तक उगीच तुम्ही देणार आणि ते कुठेतरी त्यांच्या घरात लोळत पडणार, कुठे पण धुळीला पडणार, तर अशा ठिकाणी तुम्ही देऊच नका. ज्यांना पूजेचं वेड आहे 5च पुस्तकं वाटा, पण अशा 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 सुवासिनींना वाटा ज्याचा ते वापर करतील किंवा ते असं कुठे पडणार नाही, अशाच ठिकाणी द्यावं असं मला वाटतं. आणि त्यानंतर झालं एवढंच आहे. आणि मग याच्यामध्ये जे काही मंत्र स्तोत्र आहे ते मी सांगतच आहे तुम्हाला. चला, माझी जी साधी भोळी पूजा केलेली आहे ती तुम्हाला दाखवते. बघा, अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला तांदळाची रास मांडून घ्यायची आहे, त्यावर हळदी कुंकू व्हायचे. त्यानंतर कलश स्थापित करायचा. कलशाला तुम्हाला अष्टदिशांनी रेघा उठवायच्या आहेत. ते अष्टरूप, लक्ष्मीचे अष्टरूप म्हणून ते करायचे आहे. त्याच्यामध्ये कलशामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं, 1-2 रुपयाचं जे नाणं असेल ते टाकायचं आहे. हळद कुंकू वाहून फूल टाकायचं आहे कलशामध्ये, असतील तर दुर्वाही टाकायचे आहेत कलशामध्ये. आणि त्याच्यावर वाटी ठेवायची आहे. वाटीमध्ये सोन्याचा चांदीचा कोणताही दागिना चालेल, नसेल तर 1-2 रुपयाचे नाणे पण ठेवून त्याची पूजा करायची, हळद कुंकू वाहून, फुलं वाहून. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू, धूप दीप यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर कलश स्थापित करायचा आहे. आता माझ्याकडे महालक्ष्मीचे जे काही फोटो वगैरे होते मी सगळं पूजेला मांडून घेतलं आहे. श्रीयंत्र सुद्धा लागत असतं, तर श्रीयंत्र मी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे जरी श्रीयंत्र नसेल तर पुस्तकामध्ये जे पोथी आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र असतं, ते श्रीयंत्र मांडून घ्यायचं असतं पूजेला. माझ्याकडे श्रीयंत्र होतं त्यामुळे मी श्रीयंत्राचीच पूजा केली आहे. पंचधातूचं होतं तर त्याचीच पूजा केली आहे. अशा प्रकारे ही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर धूप दीप नैवेद्य आपल्याला खिरीचा, शिऱ्याचा, जो काही गोड बनवणं शक्य होईल तो नैवेद्य बनवायचा आहे. अशी पूजा आहे. मागे तुम्हाला वाटेल काय आहे, तर मागे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं, त्यामुळे मागचा जो पाठ आहे पूजेच्या मागे ठेवलेला, तिथं गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. धनलक्ष्मी माता, हे श्री धनलक्ष्मी माते, तुने योगिनीची मनोकामना पूर्ण केलीस, तशीच आम्हा सर्वांचीही पूर्ण कर. आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे श्री धनलक्ष्मी माता नमस्तुते, असं हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. असे अष्टरूपे आहे. धनलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, त्यानंतर अधिलक्ष्मी माता, विजयालक्ष्मी माता, त्यानंतर ऐश्वर्यलक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता आणि विजयालक्ष्मी माता, धान्यलक्ष्मी माता आणि संतान लक्ष्मी माता, अशी अष्टरूप आहेत. या अष्टरूपांचं दर्शन घ्यायचं आहे. पहिल्यांदा श्रीयंत्राचं दर्शन घ्यायचं आहे, श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, हा खूप छान असा श्लोक आहे, लक्ष्मी स्तवन श्लोक, तर हा म्हणून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला हा एक श्लोक आहे, प्रार्थना आहे, ती म्हणून घ्यायची आहे. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री महालक्ष्मीच विघ्न हे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 11, 21, 108 वेळा करायचा आहे. तुम्हाला जसा शक्य होईल तसा प्रार्थना करायची आहे. आणि प्रभावी असं श्री महालक्ष्मी अष्टक आहे ते म्हणून घ्यायचे. अगदी 2 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. तर असं हे महालक्ष्मी अष्टक म्हणून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची पोथी वाचायची आहे. या प्रकारे पोथी वाचायची आहे. आणि मग पोथी झाल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. महालक्ष्मीची, देवीची, गणपतीची, महालक्ष्मीची, देवीची आरती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे जे वैभवलक्ष्मीच्या मातेचं जे व्रत आहे ते खूप प्रभावी आहे. तुमच्या आयुष्यात दुःख, दारिद्र्य आणि जर का तुमच्या
कामांमध्ये जर अडथळे येत असेल तर तुम्ही हे 11 जरी उपवास केले, हे जे संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतकं प्रभावी हे व्रत आहे. म्हणजे मी तर खूप अनुभव घेतले आहे वैभवलक्ष्मीचे. तुम्ही सुद्धा नक्की घ्या. चला तर मग आजची सेवा एवढीच होती. एवढीच माहिती होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.